नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल। बघा, अंगणवाडी सेविकाई मदतनीस ताई अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि माहिती आपल्या समोर आलेली आहे। जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास विभाग यांचे कार्यालय चंद्रपूर येथून आपल्या समोर ही माहिती आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। उन्हाळ्याच्या तापमानामुळे अंगणवाडीच्या वेळेमध्ये महत्त्वपूर्ण हा बदल करण्यात आलेला आहे। बघा, बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, ग्रामीण आदिवासी सर्व विषय बघा अत्यंत महत्त्वाचा आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे अंगणवाडी भरवण्याच्या वेळेत बदल करण्याबाबत हे चंद्रपूर जिल्ह्यात चाललंय, परंतु महाराष्ट्रभरातील सर्वच तालुक्यांमध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान हे वाढलेलं आहे। त्यामुळे सर्वच ठिकाणची वेळ ही सकाळच्या सत्रात करण्यात यावी अशी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे। तर बघा, कशा पद्धतीने हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की संदर्भ क्रमांक 1 च्या परिपत्रकान्वये प्रत्येक जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी त्यांच्या जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र भरवण्याबाबतची वेळ ठरवण्याचे अधिकार दिलेले आहेत। संदर्भ क्रमांक 2 अन्वये ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्र भरवण्याच्या वेळेत बदल करण्याबाबतचं पत्र प्राप्त आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील तापमानात मार्च महिन्यापासून वाढ होत आहे। त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील उन्हाळ्यातील तापमानाची वाढ लक्षात घेता दिनांक 11 मार्च 2026 ते 30 जून 2026 या कालावधीत उन्हाळ्याच्या अनुषंगाने अंगणवाडी केंद्रे सकाळी 7:30 ते 11:30 पर्यंत भरवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच खालील बाबींचे पालन करण्यात यावे अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर आल्या। बघा, त्या खालील महत्त्वपूर्ण बाबी कोणत्या? ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडीचा वेळ हा 7:30 ते 11:30 असणार आहे। अंगणवाडीतील बालकांना प्रत्यक्ष अंगणवाडीत बोलवणे व शालेय शिक्षण देणे व पूरक पोषण आहार देणे याची वेळ सकाळी 8 ते 10 पर्यंत असणार आहे। उन्हाळ्यात कुपोषण वाढ होणार नाही यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी। उन्हाळ्यात ठरवून दिलेल्या वेळातच अंगणवाडी कार्यरत राहील याची सर्वांनी दक्षता घ्यावी। सकाळी 10 ते 11:30 या वेळेत अंगणवाडी सेविका यांनी योजनेची नियमित कामे, उदाहरणार्थ गृह भेट देणे, अंगणवाडीतील नोंदी घेणे, कार्यालयीन दस्तऐवज अद्ययावत ठेवणे इत्यादी करावीत। वरील वेळापत्रकाप्रमाणे अंगणवाडी स्तरावरील कामकाज करण्याकरिता आपल्या अधीनस्थ पर्यवेक्षिका, मुख्य सेविका तसेच अंगणवाडी सेविका यांना सूचना निर्गमित करण्यात याव्या। 1 जुलै 2026 पासून पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे कामकाज करण्यात यावे अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला जिल्हा कार्यक्रम अधिकारी तांबे सर, जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडून आलेली। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे ताईंनो। अंगणवाडीच्या वेळामध्ये बदल होणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की उन्हाळ्याचं तापमान वाढत आहे। कोणताही जिल्हा असू द्या, चंद्रपूर जिल्ह्यांसाठी आली चांगलीच गोष्ट आहे, पण असाच निर्णय महाराष्ट्रभरातील सर्व इतर जिल्ह्यांमध्ये देखील निघावा अशीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे। अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे। जास्तीत जास्त सेविका मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।